हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय वर्कशॉप. प्रथम आपण पट्टीतील क्वेश्चन पाहूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय? कवीला या चंद्राकडून काय घेण्याची इच्छा आहे आणि का? तर त्याचं उत्तर आहे अंडरलाईन केलेलं. प्रश्नातला भाग पहिल्यांदा उचला. द पोएट विशेष to get basketful or 2 basketful with seeds of moonlight. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यातील वाय या प्रश्नाचं उत्तर आहे बिकॉज. सेकंड स्टँजामध्ये निळ्या रेषेने अंडरलाईन केलेली आहे. बिकॉज ही वॉन्ट्स टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट from the city to his village on the side of the path. या सांध्यामध्ये उत्तर तुम्ही बघून लिहू शकताय, जे अंडरलाईन करून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस? शहरापासून खेडेगावापर्यंत येणारा रस्ता हा धोकेदायक का आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकताय. The route is tough and full of snakes and scorpions. हे त्याचं तुम्ही उत्तर लिहा, अंडरलाईन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, why does the poet wants his father home early? कवीची काय इच्छा आहे की त्याच्या वडिलांनी घरी लवकर परतावं? तर त्याचं उत्तर अंडरलाईन केलेलं आहे. बिकॉज poet wants to hear fairy tales and stories from him. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुम्ही तुमचा सायंकाळचा वेळ आपल्या कुटुंबासोबत कसा घालवता? तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. आय स्पेंड माय टाइम वॉचिंग टेलिव्हिजन विथ माय फॅमिली. नेक्स्ट आपण जाऊया वर्कशॉपमध्ये. पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. खालील वाक्य कवितेच्या मदतीने पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेची मदत घ्या आणि ही उत्तरं लिहा. पहिला क्वेश्चन आहे, ए, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. त्याचं उत्तर आहे द सिटी टू हिज विलेज. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. जे निळ्या अक्षरात आहे ती ही उत्तर आहेत. क्वेश्चन नंबर सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केटफुल ऑफ मूनलाइट ऑन लॉन. मुलाला टोपलीवरून चंद्राचा प्रकाश पाहिजे, कसा? तर त्याचं उत्तर आहे ऑन लॉन. लॉन हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, डी, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. मुलाला हा अंधारी रस्ता प्रकाशमान करायचा आहे, जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी परततील. सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. तर उत्तर अपेक्षित आहे फादर रिटर्न्स अर्ली. बाकीचा भाग या वाक्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. खाली नामे दिलेले आहेत, या नामाचे वर्णन करणारे आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द. म्हणजेच आपण काय शोधणार आहोत? तर ऍडजेक्टिव्ह शोधणार आहोत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण काय करतं? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. नामाबद्दल अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. त्याला दुसरा शब्द आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. खाली दिलेली नामं आहेत. पहिलं नाव आहे मून्स, दुसरं आहे रूट, तिसरं विलेज आणि चौथं मॉर्निंग. तर मून्स
मून्स या शब्दाचं वर्णन करणारा शब्द आहे स्मॉल. रूट या नामाचं अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय तर डार्क रूट म्हणजे अंधारी रस्ता. विलेज खेडेगाव हे नाम आहे, या नामाचं आणि अधिक माहिती सांगतोय शब्द होल विलेज. मॉर्निंग म्हणजे सकाळ या नामाची अधिक माहिती सांगतोय शब्द डिस्क्रायबिंग वर्ड आहे अर्ली. तर हे आपण कवितेत हायलाइट केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकताय. तर पहिला हायलाइट शब्द तुम्हाला दिसतोय स्मॉल, नेक्स्ट अर्ली, डार्क हे शब्द आहेत. तर स्मॉल मून्स आहे, डार्क रूट आहे, होल विलेज आहे आणि अर्ली मॉर्निंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड आहे, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. या कवितेतल्या मुलाला या खेडेगावातल्या समस्या सोडवायच्या आहेत. How can the child solve them with the following विशेष. खालील इच्छा व्यक्त करून तो कशा प्रकारे त्या खेडेगावातली समस्या सोडवू शकतो. Answer in your notebook. याचं उत्तर आपण आपल्या वहीमध्ये लिहावं. तर पहिला प्रश्न आहे, पहिली विश आहे त्याची आणि ही इच्छा व्यक्त करून तो कशी समस्या सोडवू शकतो. तर पहिली विश त्याची आहे, पहिली इच्छा अशी आहे, गिव्ह मी अ मूनलाइट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. ही इच्छा व्यक्त करून तो खेडेगावातली समस्या कशी सोडवू इच्छितो. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. द चाइल्ड इन द पोएम can sow many seeds of moonlight on the side of the path from the city to his village so that all path will lightened with moonlight. हे त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकता. नेक्स्ट आहे त्याची इच्छा आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मला अंधारी रस्ता प्रकाशमान करायचा आहे जेणेकरून माझे वडील लवकर घरी परततील. ही इच्छा व्यक्त करून तो समस्या कोणती सॉल्व्ह करू शकतोय. तर इफ त्याचं उत्तर तुम्ही लिहा, इफ डार्क रूट इज लाइटनड विथ मूनलाइट देन हिज फादर as well as all the villagers come early to their home and the child can hear fairy tales and stories from his father. Next आहे question number 4. Pick out and write the lines from the poem that prove the following. Pick out and write ओळ उचलायची आणि लिहायची आहे. The lines from the poem कवितेतली that prove the following. खालील स्टेटमेंट, खालील विधान सिद्ध करणाऱ्या ओळी या कवितेतून आपल्याला लिहायच्या आहेत. तर पहिला प्रश्न आहे ए. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. वडील घरी उशिरा पोचतात अंधार पडल्यानंतर. हे विधान सिद्ध करणारी ओळ कवितेतली आपल्याला शोधून लिहायची आहे. तर याचं उत्तर आपण डार्क शाईमध्ये लिहिलेलं आहे, ब्लॅक इंक मध्ये. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. हे त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकताय. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. नेक्स्ट आहे एगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. त्या मुलाची इच्छा आहे, एगर म्हणजे उत्सुक असणे, टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. उत्सुक आहे परीकथा ऐकण्यासाठी फ्रॉम हिज फादर आपल्या वडिलांकडून. हे विधान सिद्ध करणारी ओळ कवितेतली आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. हे त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ. रिमूव्ह डार्कनेस अंधार घालू इच्छितोय अँड ब्रिंग लाईट आणि प्रकाश आणू इच्छितोय अमंग द डार्कर पाथ या अंधाऱ्या रस्त्यावर.
तर ही विधान सत्य करणारी सिद्ध करणारी ओळ कवितेत आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. तर या ओळी आपण अंडरलाईन केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स. FUL ॲज सफिक्स म्हणजेच काय हो, तर तुम्हाला जितके शब्द बनवता येतील, जितके शब्द तुम्हाला लिहिता येतील तितके शब्द तुम्ही लिहा. काय वापरून? युजिंग FUL ॲज अ सफिक्स. सफिक्स म्हणजे काय हो, तर सफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी जो प्रत्यय लागतो त्या प्रत्ययाला आपण सफिक्स असं म्हणतो, आणि मूळ शब्दाच्या सुरुवातीला जो प्रत्यय लागतो त्याला आपण काय म्हणतो? प्रिफिक्स असं म्हणतो. तर आपल्याला इथं सफिक्स FUL लावायचं आहे आणि जितके शब्द तुम्हाला बनवता येतील तितके तुम्ही शब्द बनवायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बास्केटफुल, त्यानंतर बकेटफुल, अशी 2 उदाहरणार्थ शब्द दिले आहेत. तर मूळ शब्द आहे बास्केट आणि त्याला सफिक्स लागलेला आहे FUL, तर तो शब्द बनला बास्केटफुल. तर या पद्धतीत आपल्याला बनवायचं आहे बास्केटफुल. तर आपण इथं बनवलेले शब्द आहेत हाऊसफुल, बकेटफुल, हँडफुल, कलरफुल, ब्युटिफुल, स्क्रीनफुल, माउथफुल, बॉक्सफुल, बॅगफुल, डाऊटफुल, पामफुल. तर या शब्दाचे अर्थ आपल्याला माहितच आहेत. बास्केटफुल टोपली भरून, हाऊसफुल पूर्ण एखादा चित्रपट हाऊसफुल झाला आपण म्हणतो. बकेटफुल टोपली भरूनच आहे. हँडफुल ओंजळ भरून, कलरफुल पूर्ण रंगीत, ब्युटिफुल सुंदर, स्क्रीनफुल पडदा भरून, माउथफुल तोंड भरून, बॉक्सफुल एखादी पेटी टोपली भरून, बॅगफुल पेशवी भरून, डाऊटफुल म्हणजे एखादा व्यक्ती शंकेखोर असतो, शंकेखोर, आणि पामफुल म्हणजे ओंजळ भरून, हात भरून असा त्याचा अर्थ आहे. तरी तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट आहे स्पीक आउट द एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. तर अलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार आणि रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. या अलंकाराची उदाहरण आपण या कवितेत शोधून लिहा असं म्हटलेलं आहे. तर या अलंकाराच्या ओळी आपण कवितेत बघूया. तर आपल्याला सुरुवातीला सापडते. आता अलिटरेशन म्हणजे काय हो मित्रांनो? अलिटरेशन म्हणजे काय हो? अनुप्रास म्हणजेच काय, ज्या कवितेच्या ओळीमध्ये शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर तेच येतं, म्हणजे एकच येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एक उदाहरण देऊया म्हणजे लक्षात येईल. शी सेल ऑन द सी शोअर. आता या वाक्यामध्ये शी सेल म्हणजे ती विकते, शिंपले समुद्र किनाऱ्यावर, असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर म्हणजे लेटर जे आहे ते एस आहे. शी मधलं एस, सेल मधलं एस, शेल मधलं एस, ऑन द सी शोअर सी मधलं एस आणि शोअर मधलं एस. तर SS या लेटरची पुनरावृत्ती झालेली आहे. या अलंकाराला आपण म्हणतोय अलिटरेशन अलंकार. तर अलिटरेशन असं आपण ओळखतो म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचं लेटर तेच येतं, त्याला आपण अल्टरेशन म्हणतो. तर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये दिसतंय गिव्ह मी मूनलाईट. तर मी मूनलाईट, मी यम आणि मूनलाईट मधलं यम हे लक्षात लगेच आलेलं आहे. तर ही पहिली ओळ अल्टरेशनची कवितेतली तुम्ही लिहू शकता परीक्षेमध्ये. नेक्स्ट आपण लिहूया. तर नेक्स्ट आहे अंडरलाईन केलेलं स्नेक्स अँड स्कॉर्पियन. रेड अक्षरात अंडरलाईन केलेलं आहे बघा. तर स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर स्नेक्स मधलं एस अँड स्कॉर्पियन्स मधलं एस. तर हे आहे अलिटरेशनचं उदाहरण. त्यानंतर खालीच आपण दुसरीच ओळ त्याच्याच खाली आहे नायदर बस नॉर कार्ड फ्लाईज. तर नायदर मधलं एन आणि नॉर मधलं एन. तर नायदर बस नॉर कार्ड फ्लाय, NN
या लेटरची पुनरावृत्ती होते म्हणून आपण अल्टरेशनची ओळ म्हणू शकतो. तर ही ओळ आपल्याला उत्तर म्हणून लिहायची आहे. नेक्स्ट आहे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो लास्ट आहे लास्ट कांद्यामध्ये. तर आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड ऑफ द पाथ. तर आय वॉन्ट टू सो सीड्स. तर सो मधलं एस आणि सीड मधला एस हे लेटर्स रिपीट होतात, लक्षालगीच येतात, म्हणून आपण याला म्हणतोय अलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार. त्यानंतर तर ही 4 उदाहरण लिहू शकताय. गिव्ह मी अ मूनलाईट, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. तर ही उदाहरणं आहेत अल्टरेशनची. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे रिपिटेशन फ्रॉम द पोएम. तर रिपिटेशनची माहिती तुम्हाला देतो मी. रिपिटेशन म्हणजे काय हो? तर रिपिटेशन म्हणजे काय? पुनरावृत्ती. म्हणजे एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा लक्षालगीच येत असेल, म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याला आपण रिपिटेशन असं म्हणतो, म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार. तर या कवितेमध्ये आपल्याला सापडतंय शब्दांची पुनरावृत्ती कुठे होते, डबल शब्द आला पाहिजे लक्षालगीच. तर इथं तुम्हाला पहिल्या स्टांजामध्ये रिपिटेशनचं उदाहरण सापडतंय आणि ते आहे बास्केटफुल ऑर 2 बास्केट्सफुल. तर बास्केटफुल या शब्दाची इथं पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून ही ओळ आपण रिपिटेशन अलंकार म्हणून उदाहरणात देऊ शकतोय. अँड नेक्स्ट आहे हायलाइट केलेलं पिवळ्या रंगामध्ये स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून याला आपण रिपिटेशन अलंकार असं म्हणतो. तर हा प्रश्न आहे अलंकाराचा. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये या अलंकाराची माहिती पाहिलेली आहे. तिथं तुम्ही पहिला व्हिडिओ टीनेजर्स प्रेयर मध्ये आपण अलंकाराची माहिती घेतलेली आहे. तो पहिला व्हिडिओ तुम्ही जरूर पाहावा म्हणजे तुम्हाला अधिक माहिती समजेल. आता राहिलेले जे क्वेश्चन आहेत प्रश्न क्रमांक 7, 8, 9 आणि 10 हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीनच व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.